गणेशोत्सव म्हटलं की सजावट आली आणि आता तर पर्यावरण पूरक सजावट करण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो। मात्र ही अशी पर्यावरण पूरक सजावट करणं महाराष्ट्रातल्या काही भागात परंपरा म्हणून केलं जातं, ज्याला माटोळी असं म्हणतात। नेमकी काय परंपरा आहे ही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। माटोळी म्हणजे गणपतीच्या मंडपात किंवा घरात केलेली एक सुंदर सजावट। या डोंगरदऱ्यांमधून आणलेल्या वेगवेगळ्या फळाफुलांची, पानांची, औषधी वनस्पतींच्या वेलींची तोरणं बांधली जातात। माटोळीत कवंडळ, आयना, करमळ, अंबाडीची फळं, तवशे, हिरडा, नागला, शोवारणं यासारख्या दुर्मिळ फळांची आणि भाज्यांची सजावट असते। सोबतच आपल्या निसर्गाचं वैविध्य आणि समृद्धी दाखवणारी जांभूळ, पेरू, नारळ, केळी, भोपळा, दोडका, कारली, तांदूळ, मक्याची कणसं अशी शेतातली उपज आणि तुळस, पुडा, अपामार्ग यासारख्या औषधी वनस्पतींनी माटी सजवली जाते। थोडक्यात काय तर माटोळी म्हणजे निसर्गाशी असलेली आपली नाळ। यातल्या अनेक भाज्या, फळं आता दुर्मिळ होत चालली आहेत, त्यामुळे निसर्गाचं परंपरेच्या रूपानं संवर्धन व्हावं म्हणूनच गोवा, कोकण आणि काही भागात पश्चिम महाराष्ट्रातही अनेक कुटुंब अशा प्रकारे निसर्ग जपतायत। अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर साम डिजिटलला फॉलो करा।